नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तर्कसंगती आणि अनुमान या घटकांतर्गत त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, चौरस मोजणे, रेषाखंड मोजणे, कोन मोजणे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्रिकोण मोजणे या घटकावर आधारित. तर ह्यावर आधारित आपण असंच पद्धतीने सॉल्व्ह करणार. काही ट्रिक्स मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की जेणेकरून हा प्रश्न प्रकार तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक आणि पटकन सोडवता येईल तुमचा, जेणेकरून वेळही वाचेल. चला तर मग पाहूयात. तर पहा. तर पहिला आपण घटक पाहणार आहोत त्रिकोण मोजणे. बघा, सर्वांना त्रिकोण हा आकृती माहिती आहे. त्रिकोण मोजणे, तर त्यामध्ये तर सुरुवातीला जर तुम्हाला असा डायग्राम दिला त्रिकोणाचा, तर तुम्ही म्हणणार किती त्रिकोण असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार, एक त्रिकोण आहे. पण जर समजा असा त्रिकोण दिला आणि त्यामध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जर आपण पायावर, त्रिकोणाचा जो पाया आहे त्या पायावर जर रेष काढली आणि विचारलं किती त्रिकोण आहे, तर तुम्ही किती सांगणार, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा साईडचा मोठा त्रिकोण, म्हणजे तुम्ही सांगणार तीन त्रिकोण. ओके. तर मग आज ह्या पद्धतीने अजून तुम्हाला सांगितलं, ह्या रेषेवर अजून एक, दोन आणि तीन रेषा काढल्या, तर तुम्ही मोजत बसण्यात आपला काय होईल, खूप वेळ जाईल. तर ह्यासाठी सोपी ट्रिक आहे. नंबर द्या त्याला, एक, दोन, तीन आणि चार. ह्या सर्वांची करा बेरीज. एक अधिक दोन अधिक तीन अधिक आणि चार. बेरीज किती येते, चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ आणि एक 10. मग एकूण त्रिकोण किती आले आपले, 10. किंवा या पद्धतीने आपण शेवटचा नंबर किती आहे, चार. चारचा पुढचा नंबर किती आहे, पाच. गुणिले पाच भागिले दोन. मग तुम्ही बे एक बे बे दोन्ही चार आणि उत्तर देखील किती येणार आहे, 10. म्हणजे त्रिकोण मोजणं हे सोपं. कितीही मोठी आकृती आली, तुम्हाला समजा 10 बाजू जरी असल्या तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्रिकोणाला क्रमांक देऊन देऊ. आता एक उदाहरण आपण असं घेऊया थोडस. तर बघा, तर काय करायचंय, सोपं. पुन्हा नंबर टाकून घ्यायचे, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. बघा, शेवटचा नंबर आहे सहा, त्याचा पुढचा नंबर गुणिले सात भागिले दोन बेत्रिक सहा. मग एकूण त्रिकोण येणार आहे सात त्रिक 21. किंवा तुम्ही अशी बेरीज करा, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा. सर्वांची बेरीज करा आणि उत्तर किती येते ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ओके. आता ह्या पद्धतीने झालं. म्हणजे ही ट्रिक केव्हा लागू होते, जेव्हा त्रिकोण असेल आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जी रेष आहे ती त्रिकोणाच्या पायावर येत असेल तरच ही ट्रिक लागू होते. आता ह्या पद्धतीने अजून एक त्रिकोण घेतला आणि आता अजून इथे एक पाया झाला, तर मग अशा वेळेस कसे त्रिकोण मोजायचे, अगदी सोपं आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने नंबर टाकायचे. जिथे पाया आहे तिथे नंबर पहा, इथे सुद्धा. मग किती झाले, तीन दोन पाच आणि एक सहा, हे सहा आणि खालचे सहा, म्हणजे सहा अधिक सहा किती त्रिकोण झाले, एकूण 12 त्रिकोण. समजा आकृती अशी तुम्हाला फिरून फारून आली, बघा एवढंच दिलं तुम्हाला. हं? तर तुम्ही त्या पद्धतीने परत कसं करणार, एक दोन तीन, एक दोन तीन ह्या पद्धतीनेच तुम्ही सोडवणार आहात. तुम्हाला असं देखील दिलं. हं? पूर्ण नाही देता. आता तुम्हाला थोडक्यात मी असं सांगते, ही आकृती आहे. इथे काय केलेलं आहे तुम्हाला, फक्त इथे दिलेला आहे, इकडे दिलेलाच नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही कुठे जिथे पाया असेल तिथेच काय करायचं आहे, नंबर एक दोन तीन. आणि इथे कुठे पाया आहे, इथे पण एक दोन. मग आता ह्या दोघांची बेरीज किती आली, सहा. आणि ह्याची बेरीज किती झाली, दोन आणि एक, तीन. म्हणजे ह्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे, नऊ आहे. म्हणजे जिथे बेस आहे तिथे, आता इथे दिलेला नाही त्याच्यामुळे इथे अंक टाकायची गरज आहे का, नाही. ओके, समजलंय. त्यानंतर पहा, आता तुम्हाला दिलेला आहे असा त्रिकोण.
मला स्पष्ट दिसण्यासाठी मोठा डायग्राम दिला. आणि हा त्रिकोण दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये एक त्रिकोण दिलेला. मग तुम्हाला सांगितलं त्रिकोण मोजा, किती येणार? 1 2 3 आणि 4. ओके, तर तुम्ही किती म्हणणार? 4 त्रिकोण आहे. पण हा एक मोठा साईडचा एक, म्हणजे आतमधले 4 आणि साईडचा एक, म्हणजे किती झालेले आहेत आपले टोटल? 5 त्रिकोण झालेले आहेत. किती त्रिकोण झालेले आहेत? 5. आता हीच आकृती आपण पुन्हा बघा, हा त्रिकोण घेतलेला आहे, हा त्रिकोणामध्ये आत त्रिकोण आहे, म्हणजे आता किती झालेत? मगाच्या म्हणण्याप्रमाणे 4 अधिक 1 5. पण ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा जर आपल्याला असा एक त्रिकोण दिला तर बघा, आतल्या त्रिकोणाचे 4, त्याच्या आतल्या त्रिकोणाचे आणि बाहेर मोठा त्रिकोण, म्हणजे किती झाले? 9 त्रिकोण. ओके, समजले? आता पुन्हा असा त्रिकोण दिलाय, त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण, त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण, त्याच्या आतमध्ये पुन्हा एक त्रिकोण, असा डायग्राम जर दिला तर काय करायचं? आता एकूण किती त्रिकोण झाला? आतमधला एक 4, त्याच्या बाहेरचा एक 4, त्याच्या बाहेरचा एक 4 आणि एकदम बाहेरचा मोठा त्रिकोण, म्हणजे किती झाले? 4 ते 12 आणि 13. अशा पद्धतीने एकूण त्रिकोण मोजणे. सोपी ट्रिक्स आहे, फक्त आतमधले त्रिकोण वगैरे व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. आतमध्ये जर 2 त्रिकोण असतील तर काय? 4 अधिक 4 अधिक 1. 3 असतील तर 4 4 3 वेळा घ्यायचे आणि अधिक 1 करायचा आहे. आता ह्याच आकृतीमध्ये जर तुम्हाला असं सांगितलं, आता पुन्हा ही आकृती घेतली, वरच्या सारखी आहे, पुन्हा ह्या आकृतीमध्ये किती झाले? आतमध्ये एक त्रिकोण घेतलाय, ह्या आकृतीमध्ये एक हा त्रिकोण घेतलाय, आणि काय केलं तुम्हाला? ह्या इथे एक रेष टाकली, इथे एक रेष टाकली आणि इथे एक असा लंब टाकला, आणि आता विचारलं त्रिकोणात आकृत्या किती? त्रिकोण मोजा. तर मग तुम्हाला तर माहिती, हा त्रिकोणाचे किती झाले? 4. त्याच्या बाहेरच्या त्रिकोणाचे किती झाले? 4. ओके, आता मोठा त्रिकोण बाहेरचा एक, तो किती झाला? आणि आता आपण हे जे लंब टाकलेत, इथे काय जातं? इथे एक त्रिकोण तयार होतो, 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 आणि हा अशा पद्धतीने किती त्रिकोण तयार होतात? मग 6. मग करा, 4 4 8 9 9 6 15, एकूण त्रिकोण किती झाले? 15. ओके, समजले सर्वांना? तर बघा, हे यानंतरच आपण पाहणार आहोत. आता आपल्याला असा त्रिकोण दिला, साधारण आपल्याला दिसतो तो डमरू सारखा. ओके, नाही? झाला डमरू सारखा. मग ह्यामध्ये त्रिकोण किती आहे? इथे पण तसंच करायचं, बेसच्या तिथे नंबर टाकून द्यायचे, 1 2 3. इथे सुद्धा 1 2 आणि 3. बेरीज किती होते? इथे 6 आणि इथले 6, म्हणजे 6 6 किती झाले आपले? त्रिकोण 12. ओके, यानंतर आपण, आपल्याला जर स्टारची आकृती आली, समजा कशी, आपल्याला अशी आकृती तिथे आपण काय करायचं? हे त्रिकोणामध्ये बघा, इथे 1 2 3 4 आणि 5. हे किती झालेले आहेत आपले? 5. पण अजून होतात, हे छोटे झाले आपले 5. बघा, ह्या पद्धतीने आपला सुद्धा अजून त्रिकोण होतात. मग आपण काय पाहिजे? शिरोबिंदू पाहून लक्षात ठेवायचे. कोणता त्रिकोण तयार होतो? बघा, हा एक त्रिकोण तयार होतो, ह्या ह्याच्यापासनं, ह्या बिंदूपासनं हा एक असा त्रिकोण तयार होतो. ओके, आणि ह्या बिंदूपासून एक त्रिकोण तयार होतो, हा एक त्रिकोण. म्हणजे असे किती त्रिकोण तयार झालेले आहेत आपले? शिरोबिंदू मोजायचे किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. मग हे 5 झाले आणि शिरोबिंदू आपले 5 झाले, म्हणजे किती? स्टार मध्ये किती त्रिकोण आहे? तर 10. आणि अजून एक स्टार सारखीच आपण वेगळ्या पद्धतीने आकृती करतो, पहा. असा एक त्रिकोण, सरळ एक त्रिकोण आणि उलटा एक त्रिकोण. तर आपल्याला विचारलं त्रिकोण किती आहे, तर किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. हे झाले आपले 5 त्रिकोण.
आणि ह्या पद्धतीने अजून एक दोन त्रिकोण तयार होतात बघा. हा एक त्रिकोण आणि हा उलटा एक त्रिकोण. म्हणजे हे पाच आणि ते दोन त्रिकोण म्हणजे किती झाले एकूण त्रिकोण? त्रिकोण झाले आपले सात. ओके, समजले सर्वांना कशा पद्धतीने सोडवायचे ते? त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याला असे त्रिकोण आला तर आपण किती म्हणणार? हा त्रिकोण केल्यानंतर हा त्रिकोण आहे एक. मग ह्या त्रिकोणाच्या उभी रेष न देता आडवी रेष दिली तर आपण किती त्रिकोण झाले म्हणणार आहोत? हा झाला आपला एक त्रिकोण. आता आपण आडवी रेष दिली मध्ये. थोडस नेटवर्क इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर पहा,
पहा ह्या त्रिकोणामध्ये जर आपण अशी रेष टाकली आणि पुन्हा अशी टाकली तर काय होणार आहे, इथे एक त्रिकोण तयार होणार आहे आणि इथे देखील एक त्रिकोण तयार होणार आहे, असे दोन त्रिकोण तयार होणार आहे. अशाच पद्धतीने आपण आणखीन त्रिकोण काढत गेल्यानंतर मध्ये कितीही रेषा आल्या तरी काय, एक दोन तीन काउंट करून काय करायचं आहे, तिथे त्रिकोणांची संख्या लिहायची आहे. ओके, समजलं सर्वांना? तर त्यानंतर हा थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम येत होता. तर आपण पुढे आपला तास कंटिन्यू करूया. बघा, तर त्यानंतर आपण त्रिकोणाचे भाग केले, उभ्या आडव्या रेषा आल्या तरी त्रिकोणामध्ये बदल होतो हे आपण लक्षात घेतलेलं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत चौकोन आणि चौरस मधले. सर्वांना माहिती आहे चौकोन आणि चौरस मधला फरक. चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू काय असतात, सारखे असतात. आणि चौकोन म्हणजे काय, तर त्याला चार बाजू असतात, चार कोण असतात. मग तो आयत असू शकतो, वेगळ्या पद्धतीने. आता आपल्याला सांगितलेलं आहे ह्यामधील चौकोन मोजा. तर पहा, तर ह्यामधील आपल्याला सांगितलं चौकोन मोजा. सुरुवातीला आपण चौकोन कसे मोजायचे ते शिकूयात आणि मग नंतर चौरस कसे मोजायचे ते शिकूयात. आता चौकोन मोजताना काय करायचं आहे, ह्यामध्ये नंबर टाकायचे आहे प्रत्येकाच्या, एक दोन तीन. हे काय झालेले आहेत, रो झालेले आहेत आणि हा उभा जो आहे तो आहे कॉलम आहे. तर मग काय करायचं आहे, ज्या आडव्या रो आहेत त्यांची बेरीज करा, एक अधिक दोन अधिक तीन झालं. नंतर गुणिले आणि मग पुन्हा काय करायचं आहे, उभ्या उभ्या चौकोनांची देखील म्हणजे कॉलमची सुद्धा काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग किती होते, तीन आणि दोन पाच आणि एक सहा, गुणिले सहा म्हणजे एकूण चौकोन किती झाले आकृतीमध्ये, 36. आता आपल्याला ह्याच आकृती आपल्याला चौरस मोजायचे सांगितले. समजले सर्वांना कशा पद्धतीने चौकोन मोजायचे? आता ह्या पद्धतीने अजून एक आपण आकृती घेऊयात चौकोनासाठी आणि मग चौरस मोजूया. बघा, इथे नंबर टाकायचे, एक दोन तीन चार. कॉलम मध्ये सुद्धा नंबर टाकायचे आहेत, दोन तीन चार. मग आपल्याला काय करायचे आहे, आडव्या रो ची बेरीज गुणिले उभ्या कॉलमची बेरीज. मग किती आले, चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ एक दहा, दहा गुणिले दहा म्हणजे हे काय झाले आपले चौरस झाले. चौकोन झाले, सॉरी चौकोन. आणि आता चौरस कसे मोजायचे ते मी तुम्हाला सांगते. तर हीच आकृती आपण पुन्हा काढूया, ज्यामध्ये तीन आहेत, एक दोन तीन, एक दोन तीन. बघा, नंबर टाकून घ्या, एक दोन तीन, एक दोन तीन. आता इथे काय आहे, आपल्याला शेवटचे अंक घ्यायचे आहेत. शेवटचा अंक रो मधला तीन आणि कॉलम मधला तीन. मग ह्यांचं काय करायचं आहे आपल्याला, तीन गुणिले तीन नंतर अधिक, नंतर त्याच्या अगोदरचा घ्यायचा आहे, दोन गुणिले दोन. मग किती येणार, दोन गुणिले दोन. आणि मग आता शेवटी कोण राहिलेला आहे, एक. जो शेवटचा राहिलेला अंक आहे तो घ्यायचा. मग आता बघा, तीन त्रिक नऊ, बेदुने चार, शेवटचा राहिलेला अंक किती आला, एक. म्हणजे आपलं झालेला आहे 9 4 13 अधिक 1 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 14. ओके, समजलंय? आता थोडीशी चौरसासाठीच आपण एक थोडीशी आणखी मोठी आकृती घेऊया. बघा,
आपल्याला सांगितलंय ह्यातले चौरस मोज. थोड्याशा वाकड्या रेषा येऊ शकतात, समजून घ्या. एक, ओके. आता ह्याला नंबर टाकून घ्या. 1 2 3 4 5, 2 3 4 आणि 5. आता आपल्याला चौरस काढायची म्हणजे काय, शेवटच्या अंकांचा गुणाकार म्हणजेच काय, 5 गुणिले 5 अधिक त्याच्या अगोदरचे शेवटचे 4 गुणिले 4 अधिक पुढे जोड्या लावून घ्यायच्या, 3 गुणिले 3, नंतर 2 गुणिले 2, मग अधिक 1. मग किती येणार आहे, 5 5 25 अधिक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. मग बेरीज करून उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आता समजा हे सर्व सेम सेम झालं, पण जरा वेगळी आकृती आली, समजा वर 4च आहे, खाली 6 आहेत, तर कशा पद्धतीने मोजायचे बघा. आता समजा आपल्याला इथे नंबर टाकून घ्या. 1 2 3 4, 2 3 4 आणि 5. आता आपण जोड्या लावून घेऊया शेवटच्या शेवटच्या अंकाची. 5ची 4ला, 4ची 3ला, 3ची 2ला. आता बघा 1 आणि 2 राहिलेत, मग काय करायचं, आता अगोदर मांडून घेऊया आपण. 4 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 2 अधिक. आता राहिलेला आहे 1 आणि 2. मग ह्यापैकी जो अंक मोठा असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. तर मग मोठा अंक घेतलेला आहे, 4 चौक 16 अधिक 4 त्रिक 12 अधिक 6 अधिक 2. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 6 2 8, 8 7 14 आणि 16, 14 2 16, चला 1 आणि 3. मग इथे येणार आहे आपली चौरसाची संख्या. बघा, चौरस आणि चौकोन मध्ये कन्फ्युजन करू नका. चौरस म्हणजे जोड्या लावायच्या आणि चौकोन म्हणजे बेरीज करायची. आता ह्याच आकृतीत आपल्याला सांगितलं चौकोन किती किती चौकोन येतात सांगा बरं तुम्ही. सगळ्यांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे, आडवी आणि उभी. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह हे मात्र लक्षात ठेवा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. मग किती येते आहे आपली बेरीज, 7 आणि 2 9, 1 10, 10 गुणिले 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 1 5 15. म्हणजे आपले किती चौकोन येतात, 150. ओके. चौकोन कसा काढायचा आणि चौरस कसा काढायचा हे समजले सर्वांना, कशा पद्धतीने काढायचे आहे. ओके. आता याच्या पुढे आपल्याला अशीच आकृती दिली. असं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे चौक. ही आकृती दिली आहे. नंबर टाकून घ्या, 1 2 3 आणि काय दिलेलं आहे आपल्याला बघा, मध्ये अजून एक चौकोन दिला आहे. मग इथे पण नंबर टाकून घ्या, 1 2 3 4. बेरीज करा, किती होते, 4 आणि 3 7 आणि 9 1 10. इकडचे पण काय होते, 10. मग 10 गुणिले 10 किती होत आहेत आपले, प्लस. आता इथे सुद्धा आपला चौकोन आहे, इथे पण नंबर टाकून घ्या, इथे 1 2, इथे पण 1 2. मग किती होते, 3 गुणिले 3 किती होत आहेत, 6. मग आपले टोटल चौकोन किती झाले, 100 आणि 6 106. आतमध्ये किती चौकोन देऊ द्या. मग आपल्याला फक्त एकदा ट्रिक लक्षात ठेवल्यानंतर, आणि ह्याच मध्ये जर आपल्याला पुन्हा आपल्याला सांगितलं, हे झाले आपले चौकोन आणि ह्याच्याच आकृतीत आपल्याला सांगितलं चौरस मोजा. मग चौरस मोजताना आपण काय करतो, शेवटचे नंबर घेतो. तर चौरस पण कसे मोजायचे पाहूयात आपण. शेवटचे अंक 4 4, मग या 4 गुणिले 4 अधिक 3 3 ची जोडी लागते, 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक शेवटचा एक अंक राहिलेला आहे, तो किती आहे, 1 आहे. ओके. मग हे किती झालं, 4 चौक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. मग किती झाले, 25 आणि 4 29 आणि झाले 30. मग हे मोठ्या चौकोनाचे झाले. मग इथे सुद्धा दिलेला आहे ना आपला, मग 2 ची जोडी कशाला लागते, 2 ला लागते. मग 2 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे इथे किती झाले, 5. मग हे 30 आणि 5 एकूण चौरस किती झाले मग आपले, 35. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे. आताच पहा, आपण त्रिकोण मोजले, चौकोन मोजले. ओके. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे
तुम्हाला जर असा चौरस दिला, समजा असा चौरस दिला, ओके, आणि ह्यामध्ये काय दिलं तुम्हाला, प्लसचं चिन्ह दिलं, तर हे तुम्हाला माहितीच आहे, 2 गुणिले किती झाले, किती झाले, 2 गुणिले 2 किती झाले, 4, 4 आणि 1, यामध्ये चौरस किती आले, 5. प्लस एक चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह तिथे झाले 5. आता बाहेर एक चौकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये देखील प्लसचं चिन्ह आहे, मग किती होणार बरं, आतल्या चौकोनाचे हे किती झाले, 5, आणि बाहेरच्या चौकोनातले किती झाले, 5. मग एकूण टोटल चौकोन किती झाले आपले, 10. मग अशा पद्धतीने आपलं कितीही मोठं येऊ द्या, 3 येऊ द्या, 4 येऊ द्या, बघायचं करून. बघा, हा एक चौकोन, हा दुसरा चौकोन, हा तिसरा चौकोन, थोडस ऍडजस्टमेंट करून घ्या. तर आपल्याला चौरस मग विचारले पाहिजेत ना. सगळीकडे काय आहे, प्लसचं चिन्ह आहे, सगळ्या आकृत्यामध्ये आहे प्लसचं चिन्ह, आणि आपल्याला मोजायचे सांगितलेले आहेत त्यामधील चौरस किती आहे. मग आता सांगितलं, ह्या बॉक्समध्ये 5, बाहेरच्या बॉक्समध्ये 5, ह्या बॉक्समध्ये 5 आणि ह्या बॉक्समध्ये 5, मग किती झाले बरं, 5 10, 10, 15 आणि 20 चौरस ह्या आकृतीमध्ये झालेले आहे. ओके, समजलं सर्वांना, कशा पद्धतीने, फक्त थोडासा सराव करा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे सोडवता येतील. अजून एका ठिकाणी तुम्हाला सांगितलं चौरस मोजा, अजून एक सोपे ट्रिक मी तुम्हाला सांगते. अशी आकृती दिलेली आहे आणि तिचे काय केलेले आहे, किती भागात विभाजन केले बघा. नाहीतर तुम्ही छोटीशी सुद्धा घेऊ शकता. हे आहे, नंबर द्या, 1 2 3 4, टोटल भाग किती आहे, 4, 4ची दुप्पट करा, 4 गुणिले 2 किती झाले, याच्यामध्ये किती आहेत, 8 आहे. ओके, आता ही वरची आकृती, याला पण सुद्धा नंबर द्या, 1 2 3 4 5 आणि 6. मग ह्या आकृतीला पण 6 आणि दुप्पट, 6च्या दुपटीने गुणा, मग किती झाले, 12. पण हे काय मोजायचं सांगितलेलं आहे, ते आपल्याला त्रिकोण मोजायचे सांगितलेले आहेत, नाहीतर तुम्ही म्हणताल चौरस किती मोजायचे. ओके, समजलंय. नंतर दुसरी एक आकृती आहे बघा, अशी एक आकृती आहे आणि त्यालाच जॉईंट करून अशी एक आकृती दिलेली आहे, आणि आपल्याला ह्याच्यामधले काय सांगितले, तुम्ही त्रिकोण मोजा. काय सांगितले, त्रिकोण मोजा. आता मी तुम्हाला मगाच सांगितलेले, आकृतीला नंबर द्या, त्याचे दुप्पट करा, 1 2 3 4, म्हणजे इथे 8 त्रिकोण तयार होतात, इथे 8 त्रिकोण तयार होतात, पण इथे लक्ष द्या, ह्याच्यामुळे काय होतो, हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो, म्हणजे हे 2 त्रिकोण अजून तयार होतात, म्हणजे जेवढे शिरोबिंदू आहेत ना मध्ये कॉमन, त्यांना जॉईंट करणारे ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. 8 अधिक 8 अधिक 2 शिरोबिंदू, त्याला अपेक्स म्हणतो आपण, 8 आणि 8 किती झाले, 16, 16 आणि 2 18, म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले इथे, 18. ओके, समजले. हीच आकृती कशाही पद्धतीने पुढे पुढे अजून वाढत नेल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात, एक आपण अजून उदाहरण घेऊया. हा 1 झाला, हा 2 झाला, 3 आणि हा 4. किती त्रिकोण आहेत आपल्याला विचारू द्या. आता तुम्हाला सांगितलंय, इथे किती येणार, प्रत्येक ठिकाणी 4 दुणे 8, इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8. मग त्यांचे शिरोबिंदू हे लक्षात ठेवायचे, एक किती आले माझे, 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 8 चोक 32, 32 आणि 6 किती झाले, 38, म्हणजे इथे एकूण त्रिकोण किती झाले, 38. आता हीच आकृती समजा वेगळ्या पद्धतीने सुद्धा मला दिली, समजा सरळ न देता तुम्हाला इथे खाली दिली, मग अशा वेळेस काय करायचं, पुन्हा इथे काय झालेले आहेत आपले 8, हे 8 आणि हे 8. मग आपल्याला शिरोबिंदू कॉमन जोडणारे शिरोबिंदू 1 2, आणि पहा इथे सुद्धा हा एकमेकांना जोडलेला आहे, मग हा सुद्धा पुन्हा घ्यायचा, हे 2 आणि हा जोडणारे 2, म्हणजे किती झाले, 4, म्हणजे 12 त्रिकोण इथे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. सॉरी, 8 आणि 8, इथले 8 राहिले आपले, हे 8 राहिले, हे 8 8 8 2 16 8 24, 24, आणि हे बिंदू किती झालेले आहेत आपले, 4. ओके, आणि अजून एक त्रिकोण आपला तयार होतो, हा जॉईंट झाल्यामुळे हा जो त्रिकोण आहे की नाही आपला, बघा इथे हा त्रिकोण तयार होत आहे. मग इथे 24, 24 आणि 4 28 झाले की नाही आपले, 28 मध्ये अजून एक ऍड करायचं, झालेले आपले
29 त्रिकोण आपले तयार झालेले आहेत. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आज आपण त्रिकोण, चौकोन आणि आता पहा आपल्याला रेषाखंड कसे मोजायचे आणि कोण कसे मोजायचे ही एक थोडक्यात ट्रिक मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला कोण विचार किती कोण तयार होतात इथे? अगदी बरोबर, एक कोण तयार होतो. आता इथे अजून दिल्यानंतर मध्ये एक रेष तयार झाली, इथे किती कोण तयार होतात? हा एक आणि हा एक, असे 3 कोण तयार होतात. इथे मोजता येते, पण याच्यापेक्षा अजून जास्त आलं. याला एक ट्रिक आहे, जशी आपण त्रिकोण मोजताना ह्या दोघांची बेरीज करायची, एकूण झाले 3 त्रिकोण. अशा पद्धतीने कितीही रेषा उद्या मध्ये अंक मांडायचे आणि बेरीज करायची. 1 2 3 4, 4 3 7 2 9 1 10, इथे कोण किती तयार झालेले आहेत? 10. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतात? कोण मोजता येतात. आता आपल्याला तर त्रिकोण आकृत्या मोजणे या घटकावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्वांनी पान नंबर 409 काढा. तर पहा, पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती? बघा, आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये आपल्याला विचारलेली आहे चौकोनांची संख्या. आता तुम्ही स्वतः पुस्तक, पेन आणि पुस्तक हातामध्ये ठेवून किती आकृत्या आहेत चौकोनाच्या याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. आकृत्या काही ट्रिक्स आपण दिलेल्या आहेत, पण त्या ट्रिक्सच्या व्यतिरिक्त आपल्याला आकृत्या देखील मोजता आल्या पाहिजे. मग आकृत्याला 1 2 3 4 असे क्रमांक देऊन तुम्ही सर्वांनी आकृतीचा नंबर किती आहे ते पहा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. ओके, तर पहा, आपल्याला त्रिकोण न विचारता चौकोन विचारलेले आहेत. मग तुम्हाला कुठे कुठे चौकोन दिसतोय? बघा, ह्या आकृतीमध्ये कुठे कुठे चौकोन दिसतोय? सुरुवातीला बघा, सर्वात खाली आहेत, बेस मध्ये आपल्याला दिलेले आहेत त्रिकोण. त्या त्रिकोणामध्ये आपल्याला 4 बाजू, चौकोन म्हणजेच काय? तर ज्या आकृतीला 4 बाजू आणि 4 कोण असतात तिला म्हटलं जातं चौकोन. मग कुठे दिसतोय बरं तुम्हाला चौकोन? अगदी बरोबर, इथे खाली आपल्याला दिसत आहे. तर पहा, हा पूर्ण मोठा चौकोन आपल्याला दिसत आहे. हा झाला एक. नंतर हा उभा एक आपल्याला दिसत आहे. हे झाले 2. नंतर पहा, हा 3, हा 4 आणि हा 5. आता इथपर्यंत आपले झाले असे आडवे 5 5 मोजून. तर पहा, नंतर पहा, हा 6, हा 7, हा 8. आणि ह्या पद्धतीने अजून तुम्हाला कुठे दिसतोय का? तर आपल्याला बघ, पुन्हा आपल्याला हे चौकोन वाढवता येतात. इथे 8. नंतर पहा, दुसरा पॉईंट घेऊया आपण. आता आतमधले सगळे आपले मोजून झालेले आहेत. 8 ते टोटल आपले 8 झालेले आहेत. पुन्हा मोजूयात आपण. 8. छोटे छोटे आपण घेतलेले आहेत, आता मोठे मोजूयात आपण. 8 झालेले आहेत बघा. 9, हा 10. ओके, ह्याला समजले तुम्हाला? ह्याच पद्धतीने अकरा, 12 दिसते सर्वांना? 13, पुन्हा हा 14 आणि लास्टचा आपण घेतलेलाच आहे 14. नंतर हा आहे 15. ह्याच पद्धतीने
16 आणि इथे 17. आता ते तुम्हाला पूर्ण हे झाल्यामुळे दिसत नाहीये. तर समजला एकूण आपल्या चौकोन आहे 17. सो द ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ओके, समजलं सर्वांना? तर पहा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा. सोबतच्या आकृतीत किती कोण आहे? आता तुम्हाला हे ट्रिक दिलेलीच आहे, मी सांगितलेलीच आहे. करा बरं पटकन आणि कमेंट बॉक्स मध्ये पाहूया कोणाचं अगोदर लगेच उत्तर येते. ट्रिक आहे की बरोबर कोण कसे मोजायचे? तर प्रत्येक विभागाला आपल्याला काय करायचंय, नंबर द्यायचा आहे आणि त्याची काय करायची आहे, बेरीज करायची. द्या पटकन नंबर. दिले सर्वांनी? किती नंबर आले ते? किती आहेत? 1 2 3 आणि 4. आणि ह्या 1 2 3 4 ची काय करायची आहे आपल्याला, बेरीज करायची आहे. करा बेरीज. 4 3 7 2 9 1 10. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. सोबतच्या आकृतीत किती कोण आहेत? नेहमीच्या सारखंच आहे, मगाच्या सारखंच आहे. आता हे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. ह्या आकृतीत किती कोण आहेत ते. ओके, तर बघा प्रश्न चौथा आहे. आता इथे मागाशी कोण होते, आता आपल्याला ह्या आकृती दिलेल्या आहेत त्रिकोण किती. इथे पण तशीच पद्धत आहे, 1 2 3 4 5 आणि 6. आणि ह्या सर्वांची काय करायची आहे आपल्याला, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. आणि ह्या सर्वांची काय करायची आहे आपल्याला, बेरीज. मग किती उत्तर येणार आहे? 6 5 11, 11 4 15, 15 3 18, 2 20 आणि 1 21. तर आपला ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आता पहा सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे. ओके, आता ही आकृती वेगळी आहे, ह्याची देखील ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. जिथे त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून खाली पायावर, त्रिकोणाच्या पायावर जेव्हा रेषा जातात तेव्हा आपल्याला, आता बघा याची सेपरेट 1 2 3 आणि ह्याचे इथे शिरोबिंदूतून ह्या पायावर जात आहे. किती झाल्यात? 1 2 3. मग ह्या सगळ्यांची बेरीज करा. 3 2 5 आणि 6 आणि त्याचे देखील 6. आणि मग आपला हा जो मोठा आहे 6 6 12 आणि हा एक मोठा त्रिकोण तयार होतो, तो एक झालेला आहे, तो एक 13. समजले? ह्या दोघांचं झालंय आपल्या ह्या दोन त्रिकोणातले एवढे, ह्या त्रिकोणात पण मोठा एक ABC हा मोठा त्रिकोण तयार होतो, त्याचा एक म्हणजे एकूण 13. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. ओके, समजले सर्वांना? नंतर प्रश्न 6 आहे, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे? मग आता हे तर तुम्हाला अगदी सहज मोजता येईल, किती त्रिकोण आहेत. हे उत्तर तुम्ही स्वतः हे पाठवा. बघा 3 आणि 2 5 आणि 1 6. मग किती आहे ते सांगा. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? बघा याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे. बघा याचे सगळीकडे भाग किती समान झालेले आहेत बघा, 4. 1 2 3 4. 1 2 3 4. त्याचे समान भाग बघायचे 4. आणि ह्याची ट्रिक आहे डायरेक्ट 4चा घन करून टाकायचं. मग 4चा घन किती आहे? 4 गुणिले 4 गुणिले 4. मग 4 चौक 16, 16 चौक 64. आता बघा इथे ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं नाही आहे, तुम्ही ऑप्शन करेक्शन करून घ्या, कारण 10 त्रिकोण आहे. तुम्ही स्वतः त्रिकोण मोजून पहा, किती 10 तर असे सहज तयार होतात. तर किती त्रिकोण तयार होतात असे म्हणतात? 1 2 3 4. तर अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर प्रश्न 8 आहे, शेजारी आकृती ए मध्ये चौकोनाची संख्या किती? आता आपल्याला चौकोन विचारले आहे. चौरसाची आणि चौकोनाची ट्रिक वेगळी आहे. तर चौकोनाची काय आहे, उभी आणि आडवी बेरीज करायची आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. आता आडवी बेरीज किती आलेली आहे आपली? 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. आणि उभी बेरीज किती आलेली आहे? 3. मग ह्या दोघांचा काय करायचा आहे आपल्याला? गुणाकार. आणि ती झाली आपली चौकोनाची संख्या. सो द ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आणि जर आपल्याला विचारलं असतं चौरसाची संख्या किती, तर मग ह्यामध्ये चौरस किती आले असते सांगा? तर जोड्या लावायच्या. 4 आणि 2, सॉरी 3 ला गेला माझ्याकडनं चुकून. मग 4 आणि 2 चा गुणाकार करायचा, किती आला? आणि त्याच्यामध्ये नंतर राहिलेला मोठा अंक मिळवायचा. 4 दुने 8, 8 आणि 3 11. याच्यामध्ये चौरस किती आहेत? तर एकूण 11. किती? 11. ओके, त्यानंतर पहा प्रश्न 9 आहे, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे? आता ही आकृती आहे त्रिकोण, ह्याची ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे, पण आकृती थोडीशी वेगळी आहे, थोडंसं डोकं लावून. आता ही अशी आकृती असल्यानंतर मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये नंबर टाका आणि दुप्पट करा. मग आता पहा आपली ही जी आकृती आहे त्या मोठ्या आकृतीचे झालेले आहे.
1 2 3 आणि 4 आणि इथे किती झाले मग या मोठ्या आकृतीचे झाले 8 त्रिकोण. आणि ही जी आपली छोटी आकृती आहे, बघा ही जी आपली छोटी आकृती आहे, ह्या छोटी आकृतीचे देखील किती झालेले आहेत आपले 8 8 त्रिकोण झालेले आहेत. ओके. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे अजून कुठे कुठे आपले त्रिकोण तयार होतात. आता बघा हे दोन सेपरेट सेपरेट झाल्यानंतर ह्या रेषेपासून हा त्रिकोण तयार होतो. ओके. हा रेषेपासून हा त्रिकोण तयार होतो. बघा ही आडवी रेष नाही आपली, ही आडवी रेष असते तर भागलं असतं. आपण कोणते मोजले फक्त मोठ्या आकृतीमधले फक्त एवढे 4 दुनी 8 केले. पण इथला एक त्रिकोण, इथला एक त्रिकोण, हे किती त्रिकोण झाले? आणि बघा ते किती झाले? 2 झाले. ओके. आता पुन्हा ह्याच्यापासून आपल्याला आणखीन हा शिरोबिंदू घेऊन ह्याच्यापासून कुठला अजून त्रिकोण तयार होतो बघा. हा त्रिकोण तयार होतो. हा शिरोबिंदू घेऊन पुन्हा हा त्रिकोण तयार होतो. मग ह्याचे पण किती येणार? 2. 8 आणि 8 16, 16 आणि 2 18. आपले किती त्रिकोण झालेले आहेत? आणि एक आपला मोठा त्रिकोण तयार होतो इथे पहा. ओके. तर मग हा एक, मग 16 18 2 20 आणि 1 21 त्रिकोण आपले तयार होतात. द प्रश्न 10वा आहे बघा. आपण मी एवढ्या आकृतीचे तुम्हाला समजून सांगते, त्यानंतर तुम्ही स्वतः राहिलेले आपले जे काही 15 प्रश्न आहेत ते राहिलेले प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत म्हणता. इथं सहज आपल्याला मस्त 1 2 3 आणि 4 आणि ही जी मोठी आकृती आहे ती पण आपले किती आहे? 5. सो द ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. ओके, समजले? अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे. त्रिकोण चौकोन कसा मोजणे. जर खूपच क्लिष्ट आकृती आली तर स्वतः पेनाने त्या आकृतीचे त्रिकोण चौकोन मोजत चला. ओके, समजलं सर्वांना? तर भेटू आपण नेक्स्ट तासाला. एक स्टारचं देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके.